Hello, this is the My Artifact episode number 838. आजची तारीख आहे आजची तारीख आहे 24 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:45 वाजले आहे. ॲक्च्युली हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, बट काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. सो कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आपण आज फॉरवर्ड करत आहे. या करीब 1 हप्ता झाला आहे जेव्हापासून मी कम्प्लिटली डिस्ट्रॅक्ट होऊन राहिलो आहे आर्टिफॅक्ट एपिसोडपासून. माहीत नाही राव, बट कसं की बहुत जास्त बिझी असतो किंवा बहुत जास्त त्रास येते किंवा बहुत जास्त टायर्ड असतो. हा मोमेंट या हप्त्यामध्ये खूप येऊन राहिला राव. या म्हणजे सकाळी मी नागपूरवरून येणं जाणं केल्यानंतर साला काही एनर्जीच राहत नाही राव. आता आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे कसं आहे की एक प्रकारे आता आपल्यापाशी आज दिवसभर काय झालं म्हणजे कसं आहे की हा टाईम निघतो कसा, खापरखेड्याला हा टाईम निघत कसा होता आर्टिफॅक्ट एपिसोड, कारण तिथे मी त्याला एकटाच राहत होतो आणि तिथे म्हणायला बोलायला कोणीच नव्हतं. बट इथे कसं प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठेतरी दबून असते. म्हणजे हे बघा, तुम्हाला खापरखेड्याला पिक्चर पाहायचं असतं ना, तर मला काही प्रॉब्लेम नसता. बस घरी सुट्टी झाली का बस 5 वाजता गेलं, फ्रेश वगैरे झालं. हो, इथं कसं आईची कटकट हे ते पूर्ण राहते. थोडा वेळ थांब, काय थोडा वेळ पॉज नाही, बट सुद्धा होते. का म्हणलं काही खाऊन घ्या पटकन हां आणि झोपून द्या. आराम करू दे. करणं तर आराम करणं, माझ्या मागे काऊन लागली हो? आणि तुझ्या मागे म्हणजे काऊन लागेल. हे पप्पाला ताट वाढून दे. दे बा. ठीक आहे, थांब वाढून देतो, मी ताट वाढून देतो. दे बा, दे बा. काफी वेळ झाला पॉज होता आपला आर्टिफॅक्ट एपिसोड. हे एक रिझन आहे राव का, म्हणजे कसं की कंटिन्यू कामं वगैरे, म्हणजे खापरखेड्यात असतो ना तेव्हा त्याला आपल्याच मनासारखं, म्हणजे आपल्याला जे वाटन ते करायचं. आईस्क्रीम खायचं आहे चलो, काही करायचं आहे चलो, पिक्चर पाहायचा आहे चलो, रात्रभर जागायचं आहे चलो, आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा आहे चलो. कारण आपण तिथे आपल्याला मनाला बुनाला कोणीच नव्हतं. सो व्हॉटएव्हर आय डू. बट इथे वर्धेला कसं आहे की आपण फॅमिलीसोबत राहत आहे. आणि तिथे आपण एकटा होतो, बघ इथे फॅमिली आहे. खूप साऱ्या गोष्टी असते, कामं असते, त्याच्यामुळे त्याला कधी कधी टाईम भेटते नाही भेटत. तरी मी आर्टिफॅक्ट एपिसोड नेहमी चांगल्यांनी करण्याचा प्रयत्न करतो. आता प्रत्येक वेळेस आर्टिफॅक्ट एपिसोड करतो म्हणून आपण ह्याच्यात टाईम वेस्ट न करता ॲक्च्युली आर्टिफॅक्ट एपिसोडच्या क्रुशल पॅकवर येऊन आपण त्याला प्रॉपरली डिस्क्राईब करणं बेटर आहे. आय नो तुझी लाईफ बिझी आहे, ऑल दिस ओके ठीक आहे, बट सरळ एक प्रकारे सांगून दे ना की आजचा पॉईंट काय आणि काय. या ॲक्च्युली सो मला सांगायचं होतं. आता हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. काल काय झालं होतं, काल सकाळी उठलो मी आणि क्लासेसला गेलो. नागपूरला जायच्या वेळेस मी तर एकदम प्रकारे खुशच झालो राव. म्हणजे जायच्या वेळेस म्हणजे होल महिनाभराच्या जर्नीमध्ये जेवढी मजा नसून आली, कालच्या जर्नीमध्ये तर मला खूपच मजा आली. काल सांगू काल काय झालं. काल ही आली होती, कोण तिचं नाव काय होतं, पूनम सुटे.
ती श्रुतिकाची फ्रेंड. आता काय, आता मी विशालचा फ्रेंड, म्हणजे विशालच्या ग्रुपमध्ये आम्ही सगळेजण होतो. म्हणजे तिचा आणि माझा कॉन्टॅक्ट कसा आला आहे, ग्रुपप्रमाणे चालला ना. म्हणजे आम्ही तिचे SD उत्सवमध्ये गेलो होतो. आता माझ्याचपाशी कॅमेरा फोन होता, त्यामुळे मी फोटो काढत होतो. तो ते म्हणे घे ना म्हणे माझा फोटो वगैरे घे, सो टेक अ फोटो. आणि देन त्याच्यानंतर त्याच्यानंतर ग्रुपमध्ये सर आडून म्हणजे असं पर्सनली वगैरे कधी भेटलो नाही, आणि पर्सनल कधी बोललो पण नाही. आणि मला माहीत नव्हतं का शी नोज मी, ओळखते बा. मला पण काही असं काही खास माहीत नाही, कारण आपण कसं आता आपल्याला वाटते का मुलगी आहे, मुलगी म्हणजे जस्ट काइंड ऑफ लाईक अ सेलिब्रिटी भाऊ. आणि तिला कसं तिच्या म्हणजे युजल लाईफमध्ये खूप सारे पोरं असतात राव, येत जात असतात. त्याच्यामध्ये आपण काय याद असतो राव, आपण त्या एक प्रकारे झुंडमध्ये राहणारे मुलं आहे आपण. म्हणजे आपण कसं ग्रुपमधून राहतो, ग्रुपमध्येच मजा करतो, आपल्याला पोट्ट्यामध्ये मजा येते, पोरीमध्ये पण मजा येते. पण आपली किस्मत नाही भाऊ, आपल्याला कसं लडकी नाही मिळती भाई ऐसे एकदम. सो जसं जुगाड पाणी सुरू आहे असं सुरू आहे, बाकी काही जास्त विचार नाही करत. सो मी हाच विचार केला की पूनम सुटेला मी ओळखतो बा, कारण बॅडीचं मॅटर, आणि शी इज द ओनली फिमेल फ्रेंड. दॅट्स कडक दिसते, सो दॅट इज इट. बट मी असा विचार केला की ती मुलगी आपल्याला काही ओळखत नसेल बा. सो बट ते दांदरते किंवा फाटते असं म्हणू शकते सरळ. कारण आपण मुलीसोबत इतके जास्त इंटरॅक्ट नाही ना, आपण का बोलू का नाही, आणि कसं बोलू, आणि काही आपलं तर नाही. मी शब्दावर शिवा निघते, भोकात मादरचोत बँचोत च्यूत मारीचं. आणि आपण का आता पोरीसमोर बोलणार आहे. ठीक आहे ग्रुपमध्ये आहे तर ठीक आहे भाऊ, असं पर्सनली वगैरे फेसबुक व्हॉट्सॲप ओके ठीक आहे, बट असं पर्सनली बिलकुल फेस टू फेस अँड पर्सनली जस्ट काइंड ऑफ लिअरी ऑकवर्ड अँड आय डोंट नो. सो सो जाऊ दे, म्हणलं का बोलायचं आहे राव. तर ॲक्च्युली काय झालं, ती स्टेशनवर दिसली. ओके, हा माझा पहिला कोइन्सिडन्स. तर मी याच्यातच खुश झालो भाऊ. त्याच्यानंतर ती प्लॅटफॉर्मवर पण आली. म्हणलं अरे बापरे, बहुत माहोल. आणि मग काय, एकाच कंपार्टमेंटमध्ये रे मेरे बाप, म्हणजे माझी अशी डेस्टिनी नाही का असं, म्हणजे त्या पोरीला एक प्रकारे माझ्या एवढ्या जवळ आणून दिलं होतं का भाऊ तू बोल तिच्यासोबत, तुला इथपर्यंत आणून दिलं. तरी मी वाच नाही भाई, लडकी से बात नहीं करूँगा, नहीं करूँगा. जब तक लड़की बात नहीं करेगी अपन बात नहीं करेगा भाई.
अपुन का भी कुछ ॲटिट्यूड आहे या अपुन म्हणजे आपले म्हणजे असं काही नाही ॲटिट्यूड वगैरे काही दाखवायचं नव्हतं बट आय जस्ट बीन रिअली स्केअर्ड ऑफ टॉकिंग टू दी गर्ल्स दॅट्स द ओनली प्रॉब्लेम आय हॅव. तर सेम गाडी सेम रूट सेम कंपार्टमेंट फक्त थोडंसं डिफरंट होतं का मी इथे बसून होतो आणि ती जस्ट 5-10 फूट थोडीशी त्या साईडनं बसून होती बस दॅट्स इट. आता तिची पण काहीतरी फ्रेंड वगैरे होती आणि आपण कसं एक प्रकारे ऑड पडतो ना का आपण कसं मी म्हणजे मी तिला डायरेक्टली तर ओळखत नाही या आणि मी तिच्या काही स्कूल फ्रेंड किंवा तिच्या कॉलेज किंवा तिच्या ट्युशन फ्रेंड म्हणून असं काही ओळखत नाही. मी ॲज अ एक प्रकारे एक विशालचा फ्रेंड म्हणून ओळखतो. सो एक प्रकारे एक थर्ड पर्सन लागतो ओळखण्यामध्ये. सो जाऊ दे म्हणलं का बोलायचं आहे सो जान दे. तर होल जर्नीमध्ये मी पण काय बोललो नाही आणि ते पण काही बोलली नाही आणि जस्ट दॅट्स इट. ती अजनीमध्ये उतरली. म्हणलं आपलं डेस्टिनी एवढीच आहे म्हणलं आपण तिच्याकडे पाहिलं खुश राहिलं आणि दॅट्स ओके बॉस खतम विषय. मग काय नाही मग गेलो क्लासेसला गेल्यानंतर अजून एक डिसअपॉइंटमेंटची गोष्ट चला पुन्हा आली राहूया. जो माझ्यासोबत तो बंदा आहे प्रज्योत इंगळे जो नेहमी अपडाऊन करतो माझ्यासोबत वर्धेवरून त्याला जॉब लागली नागपूरमध्येच तिथे ऑटोकॅडमध्ये. तिथे त्याने टेस्ट दिली आणि त्याला जॉब लागली. ॲक्च्युली मी पण टेस्ट दिली होती बट मी एवढी प्रॉपरली डायग्राम काढू शकलो नाही. बहुतच बेकार डायग्राम काढली या. बट त्यांनी चांगली काढली आणि खूप चांगल्याने त्यांनी प्रेझेंट केलं आणि काफी क्लोज बनवली त्यांनी डायग्राम आणि त्याचं सिलेक्शन झालं आणि रिअली गुड. बट एक प्रकारे जेलसी तर नाही ऑफकोर्स नॉट बट एक असं वाटलं की भाऊ आता आपल्याला जॉबची गरज आहे या कारण आपण जॉबलेस आहे आपल्यापाशी पैसा नाही आहे आणि आपल्याला कसं लवकरात लवकर पैसे कमवायचे आहे आणि आपल्याला जॉबची बहुत जास्त गरज आहे. सो या साऱ्या गोष्टीने काय एकदम सडनली येऊन राहिला राव. मग चला कालच ठरवलं की भाऊ आपल्याला नाही का कसं कंटिन्यू प्रॅक्टिस करावं लागते. सो मी प्रॅक्टिस करत राहिलो राव. असेंब्लीची एक नवीन स्केचेस वगैरे सरांनी दिले. सो मी कंटिन्यू स्केचेस वगैरे करत राहिलो त्याला काढत राहिलो आणि प्रॅक्टिस करत राहिलो या. मी विश्वास करतो यार मेहनतीवर आणि प्रॅक्टिसवर. मोर अँड मोर आपण मेहनत करू मोर अँड मोर प्रॅक्टिस करू. प्रत्येक गोष्ट आपण स्वतः करून पाहण्याचा प्रयत्न करू त्याला बार करू स्वतः फेल होऊ 10 विचारू आणि देन आपण एक काही ना काहीतरी गोष्टी क्रिएट करू शकतो असं मला वाटते. मेहनतशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याला भेटू शकत नाही आणि मेहनतशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट भेटत नाही. मेहनत इज रिअली इम्पॉर्टंट थिंग फॉर अस. सो मी हाच विचार करतो आणि मला वाटते का माझ्यासोबत ज्या काही गोष्टी मला भेटून राहिल्या आहे ते मला माझ्या मेहनतीनुसारच भेटला पाहिजे असं मला वाटते. आतापर्यंत मी खूप विचार केला राव का मला माझ्या अकाउंटमध्ये एकदम अचानकपणे 5-10 एक्सप्रेस नाही का ते कोलकात्यावरून ती गाडी येते भाऊ कोलकाता टू मुंबई. सो काफी डच्च भरून असते आणि तिथली लोक एकदम वेगळेच असतात राव. त्यांचे बिहेवियर त्यांचं राहणीमान काही मॅनर्स नाही का नाही कुठे आहे का आहे
बस कशी चड्डी बन्यांवर घेऊन हिंडतात वगैरे. सो मी नेहमी टाळतो का आजारविंद नाही गेलो पाहिजे. बट चला माझं सुट्टीचा टाईम आणि घरी जायचा टाईम मला पण वाटते ना घरी लवकरात लवकर जावं. कारण विदर्भनी जातो म्हणलं तर बहुत उशिरा होते राव. म्हणजे 6:30-7 वाजून जाते राव घरी येईपर्यंत. आणि मग काय झालं काही करतो म्हणलं तर मग सला टाईमच नाही राहत. मग काय टाईम. 7 वाजता मी घरी आलो तर विचार कर माझ्यापाशी फक्त 3 घंटे भेटते. 3 घंट्यात मी का करणार आहे. कारण 10 वाजता झोपावं लागते 10 ते 11 वाजता बस. सो या सो मग काल एवढंच झालं. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 838. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.